नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. युद्धजन्य परिस्थितीमुळे तेल दर भडकले. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर सतत वाढत असल्याने खाद्यतेलाच्या दरात 10 ते 15 रुपयांची वाढ झाली आहे. गेल्या 3 महिन्यात 15 किलोच्या डब्यामागे 300 ते 400 रुपयांनी वाढ झाली आहे. स्थानिक बाजारात सोयाबीन आणि सरकी तेलाला सर्वाधिक मागणी आहे. बाजारातील अस्थिरतेमुळे आगामी काळात आणखी 100 रुपयांनी वाढ होण्याची शक्यता तेल विक्रेत्यांनी वर्तवली आहे. राज्यात अवकाळी पावसाने तेल बियांच्या पिकांवर विपरीत परिणाम झाला. तेल बियांचे उत्पादन घटल्याने स्थानिक पातळीवर होणारी तेल निर्मितीही घटली. परिणामी आयात तेलावरच अवलंबून राहावं लागत आहे. आता तेल दराची वाटचाल 200 रुपये लिटरच्या दिशेने सुरू झाली आहे. आणखीन 2 महिने दरात वाढ होण्याची शक्यता आहे. खाद्यतेलाशिवाय स्वयंपाक होऊ शकत नाही. त्यामुळे किराणा सामानात तेलाचा खर्च सर्वाधिक असूनही त्याची मागणी नेहमी इतकीच राहते. काटकसर करून जेमतेम 1 लिटरभर तेलच कमी करता येऊ शकतं. 4 ते 5 जणांच्या कुटुंबाला महिन्याला किमान 7 लिटर खाद्यतेल लागते. रोज किमान 1 वाटी तेलाचा वापर सकाळ संध्याकाळच्या स्वयंपाकात केला जातो. तळण्याचे पदार्थ करताना तेलाचा अधिक वापर होतो. सणवार असल्यास खाद्यतेल अधिक लागतं. जिल्ह्यात रोज अंदाजे 150 टन तेलाची उलाढाल होते. लग्नसराईचे दिवस असल्यामुळे तेलाचा वापर कमी करणं अशक्यच आहे. त्यामुळे परवडत असो अगर नसो तेलाला पर्याय नाही. आता पुन्हा रशिया, युक्रेन, अमेरिका, इराण यांच्यातील युद्धजन्य परिस्थिती, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील अस्थिरता यामुळे तेल दरातही सतत वाढ होत आहे. स्थानिक बाजारात सोयाबीन आणि सरकी उत्पादनातील घट यामुळे खाद्यतेलाचे दर वाढण्याची शक्यता आहे. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि रहा अपडेट.